नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अनेकदा मी मुद्दाम आठवण करून देतो की 50-55 वर्षापूर्वी ज्या वेळेला पत्रकार झालो तेव्हा आम्हाला पत्रकारितेचे धडे ज्यांनी गिरवून घेतले त्यांनी एक गोष्ट वारंवार सांगितली होती की बातमी म्हणजे काय असतं. माणूस ज्या जगात जगतो त्या माणसाला कुत्रा चावला तर ती बातमी होत नाही, कारण कुत्र्याचा तो स्वभाव असतो. रागावला, भुंकला आणि काय झालं तर कुत्रा चावतो, माणसाला कुत्रा चावतो. आणि त्यामुळे माणसाला कुत्रा चावला ही बातमी नसते, पण त्याची प्रतिक्रिया म्हणून किंवा अन्य कुठल्या कारणाने माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी आहे. कारण माणूस हा चावरा प्राणी नाहीये आणि म्हणून ते जे वेगळं पण आहे त्याला बातमी म्हणतात. पण बहुतेक आजकालच्या जर्नलिझमच्या कॉलेजमधून आणि काय ते अभ्यासक्रम पूर्ण करून पत्रकार झालेल्या पिढीला बातमी कशाला म्हणतात हेच बहुधा शिकवलेलं नसावं. आणि त्यामुळे कुठल्याही खुलसट गोष्टीला उचलून त्याचा डंका पिटणं, त्याच्या ब्रेकिंग न्यूज बनवणं आणि त्याच्यावर डिबेट करणं म्हणजे पत्रकारिता होऊन बसलेली आहे. आणि त्याचे परिणाम आपण बघत असतो. आणि त्यातून काल परवा एक अशीच फडतूस घटना, फडतूस घटना म्हणजे ज्याच्याकडे बघून हसावं आणि पाठ फिरवून पुढे निघून जावं अशी बातमी एक एक प्रकारची नॅशनल न्यूज बनवण्यात आली. म्हणजे काय, तर लवकरच उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे ती आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात परत एकदा युती होणार. आणि यासाठी आधार काय होता, तर एका लग्न समारंभामध्ये भाजपचे एक नेते म्हणजे चंद्रकांतदादा पाटील त्या लग्नाच्या स्वागत समारंभाला गेलेले होते. आणि तिथे आलेले उद्धव ठाकरे आणि चंद्रकांतदादा पाटील यांची भेट झाली. कुठलीही दोन सभ्य माणसं, सुसंस्कृत माणसं भेटली आणि एकमेकांची ओळख असेल तर एक शिष्टाचार म्हणून नमस्कार करतात, एकमेकाचं कुशल वगैरे पोहोचतात, खाली खुशाली विचारतात आणि आपापल्या बाजूने निघून जातात. त्यापेक्षा चंद्रकांतदादा पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेटगाठ काही वेगळी नव्हती. पण नुसती ती भेटगाठ झाली आणि तिथे उद्धव ठाकरे यांचे जे स्वीय सहाय्यक आहेत, आमदार नार्वेकर, मिलिंद नार्वेकर यांनी एक गमतीत चंद्रकांतदादांना विचारलं की मग युती कधी होणार. चंद्रकांतदादांनी तितक्याच गमतीत सांगून टाकलं की आम्हीही त्या सुवर्ण क्षणाची वाट बघतोय. आता यातली गंमत जर समजून घेतली तर ती बातमी होऊ शकली नसती. पण सूचक वक्तव्य म्हणून त्याच्या ज्या बातम्या पसरल्या की त्या सुवर्ण क्षणाची भाजपवाले वाट बघतायत, या बातमीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघता बघता अंगावर झुरळ पडलेलं असावं तसं झटकून टाकलं. लक्षात ठेवा मी काय शब्द वापरतोय, की ज्या वेळेला ही बातमी बनवण्यात आली आणि त्यावर भाजपचे महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा त्यांनी अक्षरशः झुरळ जसं अंगावर झटकावं तशी ही बातमी झटकून टाकली. अशा वेळेला अशी बातमी बनवणारे आणि त्यावर चर्चा करणारे यांची कीव करावीशी वाटते, कीव करावीशी वाटते. युती आघाडी किंवा इतर अनेक पक्षांचं, लहान मोठ्या पक्षांचं मनोमिलन वगैरे हे माध्यमांच्या माध्यमातून होत नाही. पत्रकारांना मध्यस्थी ठेवून असे कुठलेही कार्यक्रम होत नाही. दोन पक्षामध्ये मैत्री होणार असेल किंवा तडजोडी घडवायच्या असतील किंवा एखादा नेता एका पक्षातून दुसऱ्या पक्षात फुटून जाणार असेल
तर त्याचे संदेश पत्रकारांकडून जरूर पाठवले जातात, पण त्याची चर्चा होऊ दिली जात नाही जोपर्यंत त्यातून काही फलप्रसूद होण्याची शक्यता दिसत नाही, तोपर्यंत ते चर्चेत सांगितलं जात नाही, दाखवलं जात नाही. हा सूचक विधानं असतात. मी वारंवार 1 मे 2022चा उल्लेख करतो. महाराष्ट्र दिनाचा सोमय्या ग्राउंडवर झालेला भाजपचा जो मेळावा होता, त्या मेळाव्यामध्ये बोलताना विरोधी नेता असलेले देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सूचक विधान केलं होतं, पण त्यातलं सूचक काय आहे हे सुद्धा पत्रकारांना कळलं नव्हतं. मी वारंवार ते सांगत होतो आणि त्याचा अर्थ सांगत होतो, जे अवघ्या 2 महिन्यात खरं ठरलं. अवघ्या 60 दिवसात खरं ठरलं, त्याला सूचक विधान म्हणतात. 1 मे 2022ला देवेंद्र फडणवीसांनी त्या सभेमध्ये सांगितलं होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना इशारा दिला होता की तुम्ही, उद्धव ठाकरे आणि तुमचा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नव्हे. ठाकरे, उद्धव ठाकरे म्हणजे मराठी अस्मिता नाही. उद्धव ठाकरे म्हणजे मुंबई नाही. पण त्याचं न उच्चारलेलं सूचक वाक्य असं होतं, उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना सुद्धा नाही, मराठी माणूस सुद्धा नाही. हे देवेंद्र फडणवीस बोलले नव्हते, पण ज्या ओघामध्ये ते वाक्य आणि शब्द आलेले आहेत, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे मराठी अस्मिता नाही, तुम्ही म्हणजे शिवसेना सुद्धा नाही, हे बोललेलं नव्हतं, ते सूचक होतं. आणि ते 30 जून 2022ला देवेंद्र फडणवीसांनी खरं करून दाखवलं. कारण उद्धव ठाकरे यांच्याकडे ओरिजिनल शिवसेना हा पक्ष आणि निशाणी सुद्धा राहिली नाही 30 जून 2022 नंतर. सूचक म्हणजे काय असतं ते असतं, पण ते जे सूचक होतं ते समजून घेण्याची बुद्धी सुद्धा ज्यांच्याकडे नाही, ते ब्रेकिंग न्यूज बनवत असतात. त्यामुळे लग्न मंडपामध्ये तुमची मुलगी उपवर झालीये, तुमचा मुलगा लग्नाचा आहे, असं जसं ते महिला मंडळामध्ये 50शीतल्या महिला नवीन नवीन लग्न जुळवण्याचे प्रयत्न करणाऱ्या गप्पा मारतात लग्न मंडपामध्ये, तशी आजकालची पत्रकारिता होऊन बसली आहे. म्हणून मिलिंद नार्वेकर यांनी एक गमतीशीर प्रश्न टाकला आणि त्याच्यावरून हशा पिकला. त्यात हे लोक सूचक इशारे समजायला गेले आणि आता उद्धव ठाकरे आणि कसे जवळ येणार वगैरे वगैरे वगैरे. अरे त्याच्या आधी अमित शहा बोलून गेलेले आहेत, काय बोलायचं ते. अमित शहा यांच्यापेक्षा चंद्रकांत दादा पाटील हा भाजपतला मोठा नेता बिलकुल नाहीये, बिलकुल नाहीये. आणि शिर्डीला आलेल्या अमित शहानी उद्धव ठाकरे यांचा दगाबाज आणि पाठीत खंजीर खुपसणारा असा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर नार्वेकरांनी प्रश्न विचारला आणि चंद्रकांत दादांनी त्यामध्ये सुवर्ण योगाचा शब्द वापरला, म्हणून लगेच ब्रेकिंग न्यूज शोधणारे जे असतात त्यांना सूचक म्हणजे काय हे सुद्धा कळत नाही. कदाचित सुसू म्हणजे कळत असेल, पण सूचक म्हणजे काय कळत नाही. कारण कुठच्याही राजकारणातल्या मोठ्या घडामोडी या मीडिया समोर, कॅमेरा समोर आणि लग्न मंडपात किंवा पत्रकार परिषदेतून घडत नसतात, घडत नसतात. पण ज्यांना हे घडवायचं असतं, घडावं असं वाटत असतं, तेव्हा घडणारी बातमी सगळ्यात आधी आपण द्यायची, त्यातून ब्रेकिंग न्यूज तयार होतात. अरे विचार करा, उद्धव ठाकरे यांना खरोखरच भाजप सोबत जायचंय का? आणि मग त्यांचे विश्वप्रवक्ते पडले, त्यांनी लगेच तो आधार घेऊन भाजपतल्या सगळ्या लोकांना वाटतं की शिवसेनेबरोबर गेलं पाहिजे. अरे त्यांना भाजपतल्यांना वाटतं, संजय राऊतांची अक्कल तरी बघा. भाजपतल्या बहुतांश लोकांना वाटतं की परत एकदा शिवसेना भाजप युती झाली पाहिजे वगैरे. त्यांना काय वाटतं सोडून द्या, तुम्हाला काय वाटतं? संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना काय वाटतं? आपण परत 25 वर्ष मुरत आणि सडत जाऊन पाडायला पाहिजे का?
उद्धव ठाकरेंचे शब्द काय होते? 2017च्या विधानसभा आपला महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी काय शब्द उच्चारले होते? आणि त्यानंतर ते परत परत बोलले गेले होते. शिवसेना 25 वर्ष युतीमध्ये सडली, हे जो शब्द होते ना, युतीमध्ये जाऊन आपला पक्ष सडला, कुजला, त्याचा काहीतरी नासाडी झाली, असं जर उद्धव ठाकरेंना वाटत असेल आणि त्यातून बाहेर पडून आपण मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलो आणि शरद पवारांबरोबर गेल्यामुळे आपण जे सडलेले होतो ते आता परत चांगले उभारी घेऊन उभे राहिलो, असं जर उद्धव ठाकरेंना वाटत असेल तर ते परत आम्हाला एकदा सडायला घाला, उकिरड्यात कुजलेल्या ठिकाणी नेऊन टाका, असं म्हणतील का? असा प्रयत्न करतील का? उद्धव ठाकरेंना परत एकदा आपला पक्ष सडवायचा का? हा तरी प्रश्न संजय राऊतांना विचारा. संजय राऊत जेव्हा म्हणतात की भाजपतल्या सगळ्या लोकांना वाटतं रे त्यांना काय वाटतं सोडून द्या, तुमचं म्हणणं आहे ना की असं कधीही भाजपच्या कुठल्या नेत्याने म्हटलं नाही की आम्ही शिवसेनेबरोबर युती केली आणि भाजपा हा 25 वर्ष युतीमध्ये सडला, असं भाजपच्या कुठल्याही नेत्याने म्हटलेलं नाही. हे महान ज्ञान आणि शोध हा उबाठा शिवसेना पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांचा आहे. आणि म्हणून संजय राऊत जेव्हा म्हणतात की भाजपतल्या लोकांना युती पाहिजे, तेव्हा त्यांना विचारायचं की त्यांना काय पाहिजे सोडून द्या, तुम्ही सडत पडायला परत जाणार आहात का? भाजपसोबत युतीत जाऊन तुम्हाला आणखीन सडायचंय का? हा प्रश्न विचारा. मग त्यावर संजय राऊत काय म्हणतात ती बातमी होईल की हो आम्हाला सडायचंय, आम्हाला कुजत पडायचंय. पण हा सगळा प्रकार ज्या हास्यास्पद पद्धतीने चालतो आणि मग त्यावर ब्रेकिंग न्यूज डिबेट वगैरे केली जातात, शक्यतेचा थोडा तरी विचार करावा. परिस्थिती काय याचा विचार करावा. चंद्रकांत दादा किंवा तुमचे उद्धव ठाकरे हे जिथे भेटले ती राजकीय चर्चा गंभीरपणे करण्याची जागा तरी आहे का? कुठल्याही लग्नाच्या समारंभामध्ये थोडाफार हास्यविनोद चालतो, गंमत जम्मत चालते. पत्रकार परिषदेमध्ये किंवा जाहीर प्रचार सभांमध्ये एकमेकावर ज्या दुगाण्या झाडलेल्या असतात त्यातून बाहेर पडून थोडा हास्यविनोद करावा आणि थोडं गमतीत एक दुसऱ्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा, यासाठी एक विरंगुळा म्हणून असे स्वागत समारंभ ठेवलेले असतात. त्यामध्ये विविध पक्षांच्या कुंडल्या जुळवल्या जात नाहीत किंवा युती आघाडी गटबंधनाच्या पत्रिका जुळवल्या जात नाहीत. एवढी तरी अक्कल आजच्या पत्रकारांना उरली आहे का, असा प्रश्न म्हणून पडतो की काय खुळेपण आहे. आणि हे मराठीत येऊन गेल्यानंतर हिंदीत पण त्याची सुरुवात झाली की उद्धव ठाकरे फडफडा रहे. अरे कोणी सांगितलं उद्धव ठाकरे ना भाजप सोबत यायचे? असं कुठेही उद्धव ठाकरेंनी साधा सिग्नल सुद्धा दिलेला नाही. साधा सिग्नल सुद्धा दिलेला नाही. तुम्हाला आठवत असेल तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुका होत्या आणि त्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी अशी भेट झाली, तेव्हा आपल्या सवयीनुसार चंद्रकांत दादा पाटील अनेक भेटलेला ना त्या कॅडबरी चॉकलेटचा एक काय ते पाकिट देतात, त्यांनी तिथे सुद्धा तुमचे अनिल परब यांना चॉकलेटचं एक पाकिट दिलं. लगेच त्याच्यावरून शुभेच्छा आणि चर्चा सुरू झाल्या. राजकारण इतकं हलकं असतं, सोपं असतं आणि सहजगत्या उलगडणारं असतं. तर राजकारण्यांना पत्रकारांना उल्लू बनवून आपले डावपेच खेळावे लागले नसते. पण गंमत अशी आहे की उथळ पाण्याला खळखळाट फार, त्या पद्धतीत जे पत्रकारिता चालते त्यामध्ये असल्या कुठल्याही बारीकसारीक गोष्टी उचलल्या जातात आणि त्याच्या ब्रेकिंग न्यूज केल्या जातात. जरांगे उठले, जरांगेंचा ताप वाढला, जरांगेंना कोणीतरी आग्रह केला तर ते पाणी प्याले.
या ब्रेकिंग न्यूज होतात. आणि अशा ब्रेकिंग न्यूज करणाऱ्यांना राजकारणातली जी खोली आहे, गहराई आहे, तिचा थांगपत्ता तरी लागू शकेल कधी, की कुठे काय चाललंय, कोण कुठे जाणार आहे, का जाणार आहे, आणि त्यातून काय साधलं जाणार आहे. महिन्या दीड महिन्यापूर्वी शरद पवारांच्या वाढदिवसाला अजितदादा काय जाऊन पोहोचले, तर लगेच अजितदादा आणि शरद पवार यांचे दोन पक्ष एकत्र येणार आणि कोणाला केंद्रात मंत्री केलं जाणार. अरे, तो निर्णय अमित शहा किंवा मोदींना घेऊ देत ना, की कोणाला एनसीपीतून मंत्री करायचं. पण हे सगळे पत्रकारच करायला लागलेत. गजब गजब वाटतो मित्रांनो, की इतकं सोपं राजकारण असतं. तर पक्ष काढून लोकांच्या काही त्या निवडणुका लढवून लोकांच्या शिव्या शाप घेत परत परत दारोदार फिरून मतांचा जोगवा मागायची पाळी राजकारण्यांवर आली नसती. इतकं राजकारण सोपं असतं तर शक्य झालं नसतं. अर्थात पत्रकारांना सुद्धा मध्यस्थ म्हणून राजकारणी आणि राजकीय पक्ष वापरत असतात यात शंका नाही. पण ते इतकं उघडपणे होत नसतं. किंबहुना अनेकदा चुकीच्या बातम्या पसरवण्यासाठी पत्रकारांना राजकारणी हातोहात उल्लू बनवत असतात. मुद्दाम सूचक म्हणावी अशी काही विधानं बोलली जातात की त्यावरून गजब व्हावा आणि आपल्याला पोषक प्रतिक्रिया येते की विरोधी प्रतिक्रिया येते हे आजमावता येतं राजकारण्यांना. आणि म्हणून राजकीय नेते जाणीवपूर्वक पत्रकारांना आतली बातमी म्हणून, सूत्रांच्या बातम्या म्हणून काहीतरी फडतूस माहिती पुरवतात आणि मग जनमानसामध्ये कसली प्रतिक्रिया येते ती आजमावून बघतात. पण अशी बातमी देऊन आपण उल्लू बनवले गेलो याचा थांग पत्ता संबंधित पत्रकाराला लागत नाही. तो म्हणतो की मी गौप्यस्फोट केला, मला काहीतरी एक्सक्लुझिव्ह बातमी माझ्याकडे होती, असं बोलतो. वस्तुस्थिती तशी नसते. त्या राजकारणाने संबंधितांना, दुसऱ्या बाजूच्या लोकांना एक संकेत देण्यासाठी साधन म्हणून तुमचा वापर केलेला असतो. आणि म्हणून लग्न मंडपामध्ये दोन राजकीय नेते शिष्टाचार म्हणून भेटले, नमस्कार केला, हस्तांदोलन केलं आणि काहीतरी बोलले, त्यातून पुढची कुठलीही राजकीय मोठी घटना घडणार नसते. मित्रांनो, सूचक किती असतं त्याचा माझा एक अनुभव सांगतो. 1979 साली ज्या वेळेला केंद्रातलं चरणसिंग सरकार कोसळलं, इंदिरा गांधींनी पाठिंबा काढून घेतलेला होता. आणि त्या दरम्यान इंदिराजी ह्या मुंबईत होत्या. मुंबईच्या मराठी पत्रकार संघामध्ये इंदिराजींची एक पत्रकार परिषद झाली होती. तिथे त्यांना एक प्रश्न विचारला गेला की हेमावती नंदन बहुगुणा जे जनता पक्षामध्ये आहेत, बाबू जगजीवन राम यांचे सहकारी म्हणून जनता पक्षामध्ये आहेत, ते काँग्रेस पक्षात येणार अशी बातमी आहे. यावर इंदिराजी उत्तर काय दिलं होतं? इज इट? काय सांगलं खरं? मला तरी माहिती नाही बाबा की ते इंदिरा काँग्रेस पक्षात बहुगुणा येणार आहेत, हे मला तरी माहिती नाही, असं इंदिराजींनी संध्याकाळी 6-7च्या सुमाराला मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं होतं. त्यानंतर इंदिराजी विमानतळावर गेल्या, दिल्लीच्या विमानात बसल्या, दिल्लीला गेल्या आणि रात्री 11:15 वाजता सगळ्या वर्तमानपत्राच्या टेलिप्रिंटरवर पीटीआय कडून बातमी आली, हेमावती नंदन बहुगुणा यांना इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आलाय आणि त्यांना सेक्रेटरी जनरल करण्यात आले. पण हाच प्रश्न 5 तास आधी मुंबईत विचारला गेला तेव्हा इंदिराजींनी तो विषय झटकून टाकला होता. सूचक सुद्धा काही इशारा दिला नव्हता. राजकारणी इतके बारकाईने परिणामांचा विचार करून बोलत असतात. आणि जर तुमच्या समोर अघडपघड बोलले तर लक्षात ठेवा यातलं काहीही होणार नसतं. आणि म्हणून चंद्रकांतदादा पाटील आणि उद्धव ठाकरे हे एका लग्न समारंभात भेटले आणि हसत खेळत बोलता बोलता
त्या सुवर्ण क्षणाची वाट बघतोय वगैरे वगैरे असं बोलले असतील तर लक्षात ठेवा, असा सुवर्ण क्षण नजीकच्या भविष्य काळात उद्भवण्याची सुद्धा शक्यता नसते. आणि तशीच प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी या ब्रेकिंग न्यूजवर तात्काळ दिली. झुरळासारखी ती बातमी अंगावरून झटकून टाकली, तो प्रश्न झटकून टाकला. एक लक्षात ठेवा, राजकारणातल्या घडामोडी या लग्न मंडपात ठरवल्या जाणाऱ्या भविष्यातल्या लग्नाच्या कुंडल्या नसतात, लग्न पत्रिका नसतात, जन्मपत्रिका नसतात की नवी लग्न जुळवावी. युत्या, आघाड्या, गठबंधन हे अतिशय विचारपूर्वक राजकीय नेते करत असतात किंवा त्यात मोडता सुद्धा घालत असतात, पण तो पत्रकारांच्या साक्षीने केला जात नाही. त्यासाठी योग्य मुहूर्त, योग्य परिस्थिती शोधली जाते. तेव्हा हे जे काय सुवर्ण क्षण ज्यांनी गोळा केले आणि त्याच्या ब्रेकिंग न्यूज बनवल्या, त्यांच्यासारखे मूर्ख तेच असू शकतात. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.